नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, देशभरातील कोट्यवधी वाहन चालकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली. 2026 मध्ये ज्या वाहन चालकांचं ड्रायव्हिंग लायसन्स संपुष्टात आले त्यांच्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. आतापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठी RTO कार्यालयामध्ये रांगा, फेऱ्या आणि वेळेचा अपव्यय सहन करावा लागत होता. मात्र आता ही डोकेदुखी जवळपास संपलेली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सारथी या पोर्टल याला अधिक सक्षम केल्यानं ड्रायव्हिंग लायसन्स रिन्युअलची प्रक्रिया बहुतांशी ऑनलाईन करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना RTOच्या उंबरठ्यावर जाण्याची गरज उरलेली नाही. मोबाईल किंवा संगणकावरनं काही मिनिटातच तुम्हाला अर्ज करता येत असल्यानं सामान्य वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ड्रायव्हिंग लायसन्स हे वाहन चालवण्यासाठी कायदेशीरदृष्ट्या आवश्यक कागदपत्र आहे. खाजगी वाहन चालकांचा परवाना साधारणपणे 20 वर्षांसाठी किंवा वयाच्या 40 ते 50 वर्षांपर्यंत वैध असतो, तर व्यावसायिक ड्रायव्हिंग लायसन्स हे दर 3 ते 5 वर्षांनी रिन्यू करणं हे बंधनकारक असतं. विशेष बाब म्हणजे परवाना संपण्याच्या 1 वर्ष आधीपासूनच नूतनीकरणासाठी अर्ज करता येतो. जर ड्रायव्हिंग लायसन्सची व्हॅलिडिटी संपली तर सरकारकडनं 30 दिवसांचा ग्रेस पिरियड दिला जातो. या कालावधीमध्ये अर्ज केल्यास कुठलाही दंड आकारला जात नाही. मात्र 30 दिवसानंतर अर्ज केल्यास विलंब शुल्क भरावं लागतं. तसेच जर परवाना 5 वर्षांपेक्षा जास्त काळासाठी एक्सपायर झालेला असेल तर नवीन लायसन्स काढणं किंवा पुन्हा ड्रायव्हिंग टेस्ट देणं हे अत्यावश्यक आहे. यासाठी तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्यासाठी sarathi.parivahan.gov.in या अधिकृत वेबसाईटवरती भेट द्या. वेबसाईटवरती राज्य निवडल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स सर्व्हिस या पर्यायावरती जाऊन तुम्ही क्लिक करा. तिथे रिन्युअल ऑफ ड्रायव्हिंग लायसन्सवरती क्लिक करा. त्यानंतर तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर, जन्मतारीख आणि कॅप्चा भरून अर्ज प्रक्रिया सुरू करा. अर्ज करताना ओळखपत्र म्हणून पत्त्याचा पुरावा, फोटो आणि स्वाक्षरी अशी कागदपत्र ऑनलाईन अपलोड करावी लागतात. शुल्क भरण्यासाठी UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा पर्याय उपलब्ध आहे. काही प्रकरणांमध्ये बायोमेट्रिक किंवा कागद पडताळणी जवळच्या RTO ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन कार्यालयामध्ये जाऊन करावी लागते. अर्ज पूर्ण झाल्यानंतर अर्ज क्रमांकाच्या मदतीनं नूतनीकरणाची स्थिती ऑनलाईन तपासता येते. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावरती 15 ते 30 दिवसात नूतनीकरण केलेलं स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन्स कार्ड थेट तुमच्या पत्त्यावरती पोस्टानं पाठवलं जातं. ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपल्यानंतर वाहन चालवणं हा कायद्यानं गुन्हा आहे. त्यामुळे दंड, कारवाई आणि अनावश्यक त्रास टाळण्यासाठी परवाना संपण्यापूर्वीच नूतनीकरणासाठी अर्ज करणं आवश्यक आहे. सरकारनं दिलेल्या ऑनलाईन सुविधेचा तुम्ही लाभ घेत वेळ, पैसा आणि कष्ट वाचवण्याचं आवाहनही वाहन चालकांना करण्यात येत आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स आता संपुष्टात आलेलं असेल तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही अगदी बसल्या जागी तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स हे रिन्यू करू शकता. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.